बनारस वरून आणल्या ब्रँडेड पैठणीचा शोरूम उद्या अध्यक्ष ट्रॉफी मध्ये बनारसी ब्रँडेड पैठणी ज्या मिळणार 40+ मॅन ऑफ द मॅच खेळाडूंना आणि आयवा कॅच 40+ खेळाडूंना उद्या अध्यक्ष ट्रॉफी 2 रात्रीमध्ये बनारसच्या ब्रँडेड पैठणी पुरस्कर्ते रात्री लुकलुकणारा तारा नितीनजी जोशी. चला टाळ्या उद्या बनारस वरून इम्पोर्ट केलेल्या ब्रँडेड पैठणी. चला मॅच ऑन, इम्पॉर्टंट मॅच ऑन करा ऑफिशियल्स. आज अध्यक्ष ट्रॉफी पाहुणा वर्ग सुद्धा मॅचचा आनंद घेतो, मॅचकडे फोकस करतोय. शिवाजी नगरची आमची सर्व मान्यवर मंडळी, संजयजी गरज साहेब, सरपंच कसलकण, विनोदजी शिंदे साहेब, युवा उद्योजक कसलकण, विशालभाई घरत, योगेशजी जुनगुरे साहेब, शिवाजीनगर, प्रसादजी पाटील, वैभव घरत. आणि शिवाजीनगर म्हटला तर आमचे समालोचक मित्र, आमचे जवळचे मित्र रोशनजी सकपाळ सर, जे मराठी हिंदीचे अप्रतिम समालोचक आहेत, अनेक स्पर्धेमध्ये अँकर ॲज अ कॉमेंटेटर म्हणून जॉईंट होतात आणि त्यांच्याकडून शिवाजीनगरला चांगल्या खेळासाठी शुभेच्छा आलेत. तर बघा आपण देतोय आमचे आयवा कॅच प्रेक्षक किरण मोरे, गुलसुंदेचे किरण मोरे यांना आपण देतो आयवा कॅच 333 आणि कल्पेश ठोकळ यांचा आम्ही आदर तिथे सन्मान करतो. चला वैभव, ज्या सामन्याची सर्व नेरेकर वाट पाहत होते आणि तो सामना गावदेवी नेरे शिवाजीनगर, मॅच लाईनर मजा. फोकस करूया मॅचकडे, मात्र लक्ष ठेवा 4 षटकं तुम्हाला काही करून 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत आणि फिल्डिंग टीम मीटिंगला परवानगी नाही आहे, कारण अजूनही एक शो मॅच बाकी आहे, त्यासाठी थोडी घाई करा. धन्यवाद. चला आता आम्ही यानंतर मॅचकडे वळतोय, परंतु तिकडे बँड बाजा बारात तयारी चालू झाली आहे. मॅच आपण ऑन करतोय. कैलास असे नितीन 11 शिवाजीनगर आणि गावदेवी 11 नेरे या 2 टीम मध्ये गणेश आणि रोशन हे दोन्ही ओपनर्स आलेत आणि अमन. पहिला बॉल थोडं क्रॉस पॅटने खेचण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं संपूर्ण ज्या पद्धतीने लेग साईड टार्गेट करण्याचा गणेशचा आक्रमक निर्धार होता आणि डॉट बॉलनं सुरुवात झाली आहे. फार महत्त्वाचा सामना, भरपूर संख्येने प्रेक्षक वर्ग आलाय मैदानाच्या बाजूला. अगदी बघितलं तर प्रेक्षकांना एक सुवर्ण संधी जी कंटिन्युअसली आहे. प्रत्येक आयवा कॅचसाठी रेड बुल आहे. अपील आउट झाली. मला वाटतं अंपायर सिग्नल नो बॉल ओव्हर सेव्ह झाले होते, नाहीतर बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट आय थिंक होता. काहीतरी लिटल साऊंड इथपर्यंत पोहोचलं होतं, परंतु सगळ्यात इंटरेस्टिंग राहिला हा नो बॉल. बघा भरपूर पुढे होता, ओव्हर स्टेप राहिला आणि इकडे एका बाजूला अपील सुरू होती आणि दुसऱ्या बाजूनं अगदी बघितलं तर तिकडे नो बॉल पंचांनी घोषित केला होता. चला नेरेकर बँड घेऊन ते आलेत. ओ मागील बॉलवर नो बॉलवर झेल पकडला आणि आता फेअर बॉलवर झेल सुटलाय. कॉट बिहाइंड द विकेट, कॅच पकडण्याची सुवर्ण संधी आणि तिकडे डिरेक्ट हिटचा देखील प्रयत्न केलाय. चला बँजो मास्टर्स इकडे समोर या बिंदास. फक्त मॅच जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळेल, आम्ही डीजे बंद ठेवले, तुम्हाला संधी आहे या. फक्त बॉल पडेल तेव्हा बँड बंद करा बस. बघा शिवाजीनगरचे सरपंच संजयजी गरज साहेब यांच्याकडून प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी फलंदाजांना 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि नितीनजी जोशी साहेब यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं प्राइज. मॅच ऑन आहे, मजा येणार मॅचला. वैभव, यजमान संघ आणि पाहुणा संघ नेरे आणि शिवाजीनगर. येस डेफिनेटली, आणि पाहुणे देखील शिवाजीनगरचे आहेत. कसलकण चट पुढे सरकले, काय फटका मारला, हेलिकॉप्टर लुक डाऊन द ग्राउंड, षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला हा फटका बघायला मिळेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आपण अमनला बघतो आणि हा बॉल थोडे बॉल पर्यंत पोहोचला आणि क्रॉस पॅटना हेलिकॉप्टर लुक देत असताना पाठवलाय लॉंग ऑफला. हा षटकार आपण बघितला जो दमदार हिट होता. स्कोरबोर्डला वेग देत असताना सध्या गणेश
सगळ्यात महत्त्वाचा खेळाडू राहिला आहे मागील मॅचमध्ये देखील, कारण या संघाला आपण बघितलंय, खेळाडूला बघितलं दमदार प्रदर्शन, परंतु गावदेवी 11 नेरे संघाने काय बॉलिंग केली होती मागे मॅचने. पाठीमागे फिल्डर रेडी आहेत, एक रन पूर्ण झाले, थोडा वेळ घेतलाय बॉल रिसीव्ह करण्यासाठी, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स, 2 रन इझिली पूर्ण होत आहेत. आज वेळेवर आपण स्पर्धा सुरू केली आणि वेळेवर संपन्न देखील करणार आहोत. याच्या अगोदर अगदी बघितलं आपण साई रक्षा 12-12 गावदेवी कोपरोली संघाला जबरदस्त प्रदर्शन दिलं, तो सामना त्यांनी जिंकला. टॉप 3 मध्ये ते पोहोचले, सेमीफायनलमध्ये धडक तर मारली आहे. बघायचं यातून कोणता संघ पुढे निघून जाईल. गोलंदाज तयार आहे अमन, पुन्हा एकदा हेलिकॉप्टर, वन्स अगेन डाऊन द ग्राउंड. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका गणेश, आणखीन एक मॅक्झिमम षटकार. बघा वैभव, इथे बक्षिसांची बोली लागते. जर नेरे संघाने सामना जिंकला तर श्रवण फुल भांडार, सविताताई सुधाकर चोरगे ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून 1100 रुपये आणि अस्वी एंटरप्राइजेस प्रोप्रायटर अक्षय शेळके, रोशन पाटील, नितेश पाटील 2396, आर्यन पाटील, सतीश चव्हाण, सुजल कलोते, ऋतिक पाटील अंबिवली 2100 रुपये अस्वी एंटरप्राइजेस. जर गावदेवी नेरेनं सामना जिंकला तर. चला मॅच थोडी स्पीडअप करा. अमन गायकवाड, जसं तुम्ही तुमच्या यशाच्या रस्त्यामध्ये पुढे पुढे जाता तसं आव्हान तुमचं कठीण होत जातं. अमननं मागील 3 मॅचमध्ये काय दमदार बॉलिंग केले, परंतु तोच अमन सध्या थोडा महागडा राहिलाय. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लुक द्यायचं होतं, बॉल पाठीमागे विकेट किपरकडे निघून चाललाय. फायनली पहिलं षटक संपलंय आणि रन फलकावर धावा आहेत 15. बँजोवाले तयार. चला थोडंसं स्पीडअप करा फिल्डिंग टीम, आपण वेळ घेऊ नका प्लीज. 15 मिनिटात तुम्हाला 3 षटकं फिनिश करायचे आहेत. टाइम मॅनेजमेंटकडे तुम्हाला लक्ष वेधित करायचं आहे, कारण ठीक रात्रीच्या आता जवळपास 11:24 झालेले आहेत, त्यामुळं तुम्ही विलंब करू नका. नेक्स्ट मॅच देखील बिग फाईट तुम्हाला बघा मिळेल. नक्कीच वैभव, इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणारे बिग मॅच, बिग बॅटल. प्रवेश 11 वडकर आणि प्रणय 11 सारा शिवकर, तर नामदेव शेठ दमदाडे माजी सरपंच वाकडी यांच्या वतीने या स्पर्धेला स्पोर्ट्स सायकल, त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. पहिले षटक संपले आणि स्कोरबोर्डवर 15 रन आहेत. नवूश पाटील सेकंड ओव्हरमध्ये तयार झाले. पहिला बॉल हव्यात, मिस टायमिंग, फील्डर डाऊन द बॉल. रोशन घरत टिपला झेल, गोल्डन डक. चला ॲक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला लगेचच हा फटका बघा मिळेल. रोशन खरंचचा फटका फसलाय, चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे सुमितनं हा अतिशय चांगला झेल टिपला आणि एका विकेटची दरकार होती आणि ती मिळाली आहे. नक्कीच वैभव, विजयालक्ष्मी मैदान, समीर दादानी आणि शायनर ग्रुपच्या मेहनतीनं सर्व आमचे संयोजक जितू 11 जवान नेरे, श्री छत्रपती शिवाजी महाराज 40+ आणि सर्व आमचे संयोजक मंडळी 10 दिवसामध्ये स्पर्धा ठेवल्या आणि जे मैदान स्पीडली बनवलं आणि या मैदानासाठी डंपर माती जी मदत लागेल, जी सरळ हाताने मदत केली, ते सुनील जी पाटील साहेब नेरे यांचा आम्ही मनापासून आमच्या संयोजकांच्या वतीने धन्यवाद देतो. बोलूया मॅचकडे. आणि नवूश पाटीलनं पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली आहे. आर्यन घरत नवीन पॅटर्न 15 वर पहिला खेळाडू बाद झालाय. वेगवान बॉल कॉट बिहाइंड द विकेट, आणखीन एक विकेट, बॅक टू बॅक 2 विकेट नवूश पाटीलच्या खात्यात. वैभव, चेअरमॅन दत्ता डवले, रॉयल एंट्री डावी साईड आणि उजवी साईड नेरेपाडावरून, नेरेपाडा उजवी साईड. भावेश, आता येणार मजा. हॅट्रिकचं पारितोषिक आपल्या स्पर्धेमध्ये नाही आहे, सिंगल डबल नाही, सगळ्यांना समानता लावा तर सिंगल बक्षीस असं लावा जे पटकावलं जाईल.
हॅट्रिकला मजा नसते. बॅक टू बॅक 2 विकेट घेतले नौश पाटीलनं. काय बॉलिंग केली. रोशन घरत आणि आर्यन घरत हे 2 बॅटर्स सध्या बाद झाले. दोन्ही खेळाडू वैयक्तिक 0 वर परतलेत. गणेशवर जबाबदार आहेत. त्यांना 7 बॉलमध्ये 14 रन केलेत. फार चांगली बॅटिंग नक्कीच त्यांनी केली. वैभव समीर दादांच्या वतीनं 500 रुपये आलेत नौशला आणि आमच्या रात्री के यात्री नितीन जोशी यांच्या वतीनं 400 रुपये. यस मॅच कडे वळतोय. धन्यवाद. 2 विकेटसाठी पारितोषिक आलेलं आहे. खरं तर नौश पाटीलनं मागील मॅच मध्ये देखील का अफलातून गोलंदाजी केली या खेळाडूंना. आणि आता विजय वाघमारे. तर या चेंडूवर जर विकेट आली तर अध्यक्ष ट्रॉफीचे सर्व समीर दादा पाटील यांच्या वतीनं 500 रुपये बक्षिसांची लयलूट आहे प्लस. चला मॅच कडे वळतोय. मॅच इम्पॉर्टंट आहे. बक्षीस भरपूर येतात मात्र धावतं वर्णन गेलं पाहिजे. वैभव विजय ऑन सायकलिंगला परंतु काय बॉलिंग करतोय नौश पाटील. जिद्दीनं चिकाटीनं चॅलेंजिंग ओव्हर राहिले कारण मागील 2 बॉलमध्ये 2 इम्पॉर्टंट विकेट प्रमुख बॅटर त्यांनी बाद केला आणि त्यानंतर विजयचं स्वागत केलं वाईड यॉर्करनं. टॉप क्लास परफॉर्मन्स. मागे मॅचचा उल्लेख मी केला. नौशनं तिथे एकेरी धावेची ओव्हर फेकली होती. सगळ्यात कमी धावा त्या षटकामध्ये आल्या होत्या आणि आता देखील गरज आहे काही स्कोरिंग शॉट. शिवाजीनगरला हवेत परंतु होतो या बॉलवर फक्त टायमिंग आणि टायमिंगच्या आधारावर बॉलला पाठवलं विजयनं डाऊन द ग्राउंड. षटकार. सहा रन आलेत. मागे बॉलवर बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये स्टँड अँड डिलिव्हर्ड हा फटका होता बॅटरचा. सध्या विजय वाघमारे. क्रिकेट खेळामध्ये असं म्हटलं जातं गोलंदाज कितीही शातीर असतो त्या 6 बॉल चांगले पडत नाहीत. तिकडे दत्ता डवलेंची पोच बघा. चला मॅच. ते तयारच आहेत. नौश पाटील प्रत्युत्तर दिला. आणखीन एक विकेट. ओव्हर हॅट्रिक पूर्ण झाली नौश पाटीलची. अजून एक कॉट बिहाइंड द विकेट. बघा ही जुगलबंदी बघा भावेश आणि दत्ता ढवळे यांच्यामध्ये. बघा नेरे गावातील बँजो पथक लोखंडे अँड कंपनी. क्या बात आहे. आस्ते आस्ते ऊर्जा येईल. जेव्हा कॅलरीज येतील तेव्हा ऑटोमॅटिक ऊर्जा येईल. आणि बघा इकडे 2 आमचे चेअरमॅन. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे. सूचनेकडे लक्ष द्या कारण मॅचेस स्लो होणार नाही. आमची कमिटी संपूर्ण संयोजक कमिटी वेळेला महत्त्व देते. धन्यवाद. हर्षद घरत नवीन बॅटर आलाय. 21 वर 3 विकेट गमावलेत. नौश ज्या खेळाडूबद्दल चर्चा होत होती फार उत्तम गोलंदाजी त्याने आतापर्यंत केली. फक्त 1 षटकार त्यामध्ये अपवाद राहिला. या ओव्हरमध्ये अखेरचा बॉल या सेकंड ओव्हरचा डिलिव्हर होत्या हर्षद समोर. रनवेमध्ये थोडासा अडथळा आलाय त्यामुळे नौशनं थांबणं पसंत केलं आणि ते गरजेचं देखील असं कारण जेव्हा तुमचा रनअप चुकतो तेव्हा बॉलवरील नियंत्रणही बिघडण्याचे चान्सेस जास्त असतात. नक्की वैभव नौशचा विचार केला. जितू 11 जवानमान नेरेसाठी सुद्धा त्यांनी योगदान दिला. तो अनुभव त्याच्याकडे आणि आता यंगिस्तान बरोबर तो गोलंदाजी करतोय. 21 वर 3 अखेरचा हा बॉल. कार्तिक डायव्हर नेरे सध्या बँजो मास्टरच्या भूमिकेत. 21 वर 3 शेवटचा बॉल होता. पुन्हा एकदा हवे ते बॉल फिल्डर डाऊन द बॉल झेल तिथे टिपलाय. श्वेत पाटीलला आज हे टिपला आणि 4 विकेट मिळालेत या ओव्हरमध्ये नौश पाटीलला आणि रन खर्च केले त्याने फक्त 6. 2 ओव्हर संपतायत आणि स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय टोटल 21 वर. बघा आईवा कॅच प्रेक्षकांना आपण देणार आहोत 333 आणि विदिशा हर्षल गौत्या ड्रीम चायनीज यांच्या वतीने एनर्जी ड्रिंक बॅनर हिट. भूपाल मानकामे आमचे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा बॅनर आहे. प्रकाश शेठ भगत, अनिल शेठ पाटील, साई बोरवेल, समीर दादा पाटील आणि प्रकाशजी गाडगिया यांच्या बॅनर हिटसाठी मिळणार आपण पाहतोय 500 रुपये आणि स्टेजच्या बॅनर हिटसाठी मिळणार 1111. बघा तर रुपेश पाटील आमचे उद्योजक नेरे नौशला 500 रुपयाचं प्राईज झालेत. आणि वैभव आई एकविरा इव्हेंट संदेश शेळके यांच्या सबस्क्रायबर 50,000 सबस्क्रायबरसाठी 1200 फक्त सबस्क्राईब बाकी आहेत
आणि जर बॅनर हिट चेंडू आला तर ते 1200 रुपये देणार आहेत. किरण पाटील 2400 द्यायला पाहिजेत. किरण पाटील तयार झाले थर्ड ओव्हर मध्ये. काय बॉल डिलिव्हर केले डायरेक्ट बुंद्यात. मागील मॅच मध्ये देखील फुलर लेनची गोलंदाजी किरण पाटीलच्या आपण पाहिली आणि या ओव्हरची सुरुवात देखील वाईड यॉर्करने केले. लेफ्ट हँडेड बॅटर ऑन सेकंड इन कडे आहेत. अगदी बघू शकता आपण गणेश जो ओपनर खेळाडू आहे दबाव आहे पुढे सरकले पुन्हा एकदा फॉलो केला बॉल आणि फिल्डर डाऊन द बॉल फसलाय तो फटका. चिन्मय पाटील न टिपलाय जाईल अजून एक विकेट. तर रुपेश पाटील आमचे उद्योजक नेरे यांचं इथे आगमन झालं. अध्यक्ष ट्रॉफीमध्ये समीरदादा पाटील यांच्या वतीनं त्यांना विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये यायचं. बघा पाठीराखे मैदानामध्ये येण्याची कुणालाही परवानगी नाही आहे. टीम सपोर्टरना विनंती करतो डिसिप्लिन आपण या स्पर्धेमध्ये मेंटेन. ऋतिक पाटील यांचं इथं आगमन झाले सहर्ष स्वागत. बघा वैभव तिकडे सर्वजण का खुश आहेत तर तिकडे जुगलबंदी आहे भावेश आणि दत्ता डॉन आणि इकडे आमचे संदेश शैके आई इक्वेवेट्स आमच्या सोबत जॉईंट आहेत. ते सांगतायत आई गावदेवी विलियन नेरे म्हणजे तर हे नवीन व्हर्जन आहे 4.0 हे नवीन व्हर्जन आणि काय चाललंय मैदानामध्ये गावदेवी विलियन नेरे संघाचा ब्रँड देखील नाही. वैभव काही खेळाडू आहेत जे 7 ते 8 वर्षानंतर कमबॅक केले. सागर गवते 10 वर्षांनी कमबॅक करायचे होते मात्र ते थोडे जखमी असल्यामुळे इंजोर्ड असल्यामुळे इन ॲक्शन नाही. चला मॅच फुल टॉस होता मिड विकेटला ट्रॅव्हल करेल फक्त दिशा दिली फ्लिक केल्या बॉलला. एक रन पूर्ण होत आहे. चॅलेंजिंग ओव्हर आहे किरण पाटीलची कारण स्कोरबोर्डवर सुरुवात अतिशय दमदार झाली होती. 15 रन आल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये शिवाजीनगर टीमच्या दृष्टिकोनातून व्हेरी गुड स्टार्ट. परंतु सगळ्यात मोठी गोष्ट असते ना म्हणतात ना कोणतीही गोष्ट मिळते नशिबानं खरं चॅलेंज असतं त्या गोष्टीचं टिकवणं त्या गोष्टीला पुढे घेऊन जाणं. सुरुवात दमदार केली परंतु ते सातत्य धावसंख्येमध्ये राखता आलेलं नाही आहे. मागील 9 बॉलचा विचार केला ना तर मागील 9 बॉलमध्ये फक्त 7च धावा आलेत आणि जवळपास 5 विकेट गमावलेत टीम शिवाजीनगरनं. त्यामुळे दडपण आहे मैदानामध्ये. कल्पेशला आपण बघतोय अरविंद बघतोय गणेशची प्राइज विकेट मिळाली जो ओपनर खेळाडू होता किरण पाटीलच्या खात्यामध्ये ते यश मिळालं. अखेरचे 3 बॉल या तिसऱ्या षटकातील बाकी आहेत. कल्पेशसाठी खोदून काढले याही बॉलला. अमन आहे मागे. 1 रन पूर्ण झाले. बघा लगेच क्विक ॲक्शनमध्ये थ्रो आणि बघा किती चपलाई आहे पाठीमागे संदेश. जसा थ्रो थोडासा वाईड आला तसे एकामागे एक 3 खेळाडू तिकडे बॅकअप देण्यासाठी पोहोचले. त्यामुळे कॉन्सन्ट्रेट किती आहे या खेळामध्ये फिल्डिंग डिपार्टमेंटचं हे देखील आपण त्याचा उल्लेख करूया कारण मागे 2 बॉलमध्ये 2 सिंगल आलेत. धावसंख्या थांबली त्याला वेग द्यावा लागेल शिवाजीनगरच्या बॅटर्सना मिडल ऑर्डरमध्ये कारण अर्धा संघ बाद झालाय. 5 विकेट त्यांनी गमावले आणि कल्पेश करत अरविंद यांच्यावर सगळ्या जबाबदाऱ्या आहेत. अगदीच बॉल सोडून दिला आणि किरण पाटील यांचा लेग स्टंप वर एम बघायला मिळाला. खेळाडू झालाय क्लीन बोल्ड. बघा प्रेक्षकांना विनंती आहे सामना सुरू असताना मैदानामध्ये कुणालाही जाण्याची परवानगी नाही आहे. धन्यवाद. बघा कल्पेश ॲक्शन रिप्लेमध्ये बघा लेग स्टंप मिडल स्टंपवर जाऊन बॉल धडकला. कल्पेशनं हा बॉल सोडू दिला. त्याला असं वाटलं की कदाचित वाईड मिळेल एक्स्ट्रा मिळेल आणि अगदी त्याला हा अचंबित करणारा सरप्राईज करणारा बॉल राहिला. किरण पाटील काय बॉलिंग केलंय 100/1. अमनचं पहिलं षटक 15 धावांचं त्यानंतर नवुशाला त्यानं 5 धावा दिल्या. रन खर्च केला 5 असताना त्याने 4 विकेट घेतले आणि आता किरण पाटीलनं देखील 5 बॉल डिलिव्हरी केले 2 धावा देत असताना 2 विकेट. त्यामुळे जसं बॅटिंग करतोय पुढे चाललाय शिवाजीनगर संघ तसा धावसंख्येचा आलेख डाऊन होतोय. बॉलर्स बॅकड्राईव्ह करायचं तर पाठीमागे फिल्डर आहेत. थोडा टर्न झाला बॉल कारण पहिल्या अटेम्प्टमध्ये बॉल हातात आलेला नाही आहे. सेकंड रन देखील ते पूर्ण होते. तिसरेसाठी निघालेत बॅटर आणि आता इकडे तिसरेसाठी नकार दिलाय. नावसक एन खेळाडू चांगला त्याचा कॉलिंग राहिला. मुळात तिसरी रन पूर्ण झाली नसती. बघता बघता पहिली 3 षटकं समाप्त होत आहेत आणि बॅटिंग करणाऱ्या कॅलिओसचे नितीन इलेव्हन शिवाजीनगर संघ पोहोचलाय. 3 ओव्हर नंतर 25 वर 6 खेळाडू बाद.
चला देत ओव्हर अंतिम षटक आता बाकी राहिले. शेवटचे 6 बॉल. थांबा आता तसे त्यांना थोडं जलपान करू द्या. डीजे लागेल, टेन्शन घेऊ नका. ठीक दुपारी ते 4 वाजता आलेत, त्यांनाही थोडं जलपान करू द्या, तुमचंही एंटरटेन होईल. 3 ओव्हर समाप्त झालेत. 25 धावा आणि 6 विकेट आहेत. बॉटम एंडचे खेळाडू आता मैदानामध्ये आलेत. कल्पेश खरत आणि पंढरी या 2 खेळाडूंना आपण बघतोय. 1 बॉलमध्ये 2 रन केलेत पंढरीनं. गणेशनं सुरुवात फार छान करून दिली होती, परंतु एकही बॅटरनं त्यांना साजेशी साथ दिली नाहीये. क्रिकेट खेळामध्ये आपण नेहमी म्हणतो ना की पार्टनरशिप फार महत्त्वाची असते आणि ती भागीदारी, ती पार्टनरशिप बघायला मिळाली नाहीये मुलात कोणत्याच खेळाडूमध्ये. अखेरचे 6 बॉल. चला स्पीड अप करा, थोडं मॅच ऑन करा प्लीज. शेवटचं षटक रोहन जाधवचा अंतिम 6 बॉल सुरू झालाय. पहिलाच बॉल क्लीन बॉल. काय बॉलिंग होते. आई गावदेवी 11 नेरे टीम अफलातून बॉलिंग परफॉर्मन्स. 7वी विकेट. बघा इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे आणि दोन्ही संघांना आम्ही सूचना देतो. दमदार गोलंदाजी, स्टँडर्ड लेवलची गोलंदाजी बघायला मिळाली आहे गावदेवी 11 नेरे. 25 वर स्कोरबोर्ड आहे. विकेट गमावले 7. डीजे तुम्ही रेडी व्हा, कारण तुमच्यासाठी डिमांड येते. अधूनमधून बँजोवाल्यांना साथ द्या, त्यांना वेळ द्या. स्कोरबोर्डवर या 25 धावा आहेत. 7 विकेट गमावलेत. करंट रन रेट 7.89. प्रोजेक्टचे स्कोर आपण बघितला तर फार कमी आहे. त्यामुळे अंतिम 5 बॉल चान्स घ्यावे लागेल बॅटर्सना, कारण अपोजिशन्सकडे नेरे टीमकडे देखील दमदार बॅटिंग लाईनअप आहे. जेवढी दमदार गोलंदाजी त्यांनी केली आहे त्यामुळे हे 5 बॉल फार इम्पॉर्टंट आहेत. आणखीन एक चांगला बॉल इथे मिडल झालेला नाहीये. 9 सेकंडकडे थ्रो केला गेलाय, कलेक्ट झाला नाही खरं तर हा थ्रो. रन पूर्ण होत आहे. लेग बायनं 1 सिंगल. प्रत्येक सिंगलसाठी फार संघर्ष करावा लागलाय. जसं दुसरं षटक सुरू झालं तसं संपूर्ण शिवाजीनगर संघाच्या बॅटिंग ऑर्डरला संपूर्ण स्ट्रगल करावा लागलाय मैदानामध्ये. धावांसाठी 26 वर 7 आहेत. पुन्हा एकदा उंच गेला फटका. वन्स अगेन झेल तिथे टिपला जाईल. क्षेत्ररक्षक होते यश पाटील. अजून एक विकेट. 8वा धक्का टीमला. थँक्यू. बघा नेरेच्या माजी सरपंच आदरणीय दशरथजी बामुगडे, एकेकाळच्या नामांकित कुस्तीपट्टू माजी सरपंच दशरथ बामुगडे आणि सुनीलजी पाटील साहेब नेरे यांचे इथे आगमन झाले. समीर दादांच्या वतीनं त्यांना विनंती करेन का आपण अतिथी कक्षामध्ये आसन ग्रहण करावं. धन्यवाद. अफलातून प्रदर्शन. खुश आहेत संपूर्ण नेरे ग्रामस्थ. अगदी व्यासपीठात संपूर्ण बघितलं आपण तर सर्व प्रतिष्ठित व्यक्तिमत्व तुम्हाला बघायला मिळतात. अगदी बघितलं तर सातत्यानं मुक्ता सागरदादानं देखील उल्लेख केला की अनिश पाटील साहेब LED बाउंड्री काय असते हे संपूर्ण टेनिसच्या किंवा विश्वाला त्यांनी दाखवलं आणि आज त्याची कॉपी सगळीकडे केली जाते. बॉल पाठीमागे चाललाय. अगदी बघायचं डीपमध्ये लॉंग लेगकडे धावायचं खेळाडू पोहोचलाय. काय फिल्डिंग झाले. स्टँडर्ड लेवलचं क्रिकेट खेळलं जात आहे. 2 धावा इथे पूर्ण झालेत. स्कोरबोर्डवर रन्स पुढे चाललेत. 2 एकूण धावा झालेत 28. 8 विकेट गमावलेत. अखेरचे 2 बॉल पहिल्या डावातील बाकी राहिलेत, उर्वरित राहिलेत. विनोद खरत ऑन सेकंड इनकडे आहेत. टार्गेट सेट करणारे 2 बॉल आहेत विनोद. बॅटचा फ्लो वेगानं फिरवला आणि विकेट नंबर 9वा विकेट मैदानामध्ये मिळते. किरण घरतला स्ट्राईक हवी होती खर तर या क्षणात तो सायकल इनकडे येणं गरजेचं होतं, परंतु विकेटवर विकेट आता बघायला मिळत आहेत. 9 विकेट गमावलेत. अखेरचा बॉल आणि अखेरची विकेट. तर नक्कीच वैभव आपण पाहतोय पाहुणा
पंचायत समिती सदस्य काही दिवसापूर्वी आपण त्यांचं योगदान पाहिलं आणि त्यांच्या वतीनं नेरे संघाच्या गोलंदाजांना प्रत्येक गोलंदाजांना विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज इथे आलेलं आहे. तर टॉस होते शिवकर, बिग मॅच बिग बॅटल, वडगर टॉस जिंकलाय, वडगर डिसिजन कळवा. बॅटिंग फर्स्ट. बॅट फर्स्ट. मागचा सनसनाटी विजय, काय म्हणाल विजयाबद्दल? आता समोरचा संघ आहे विगरची नाईट स्पर्धा, या संघाने गाजवली. या विभागातील बलवान संघ आपला सुद्धा व्यवसाय संघ आहे. किती उत्सुकता आहे या मॅचची? खूप उत्सुकता आहे. सगळ्यांचा पूर्ण प्रयत्न असेल की मॅच जिंकावी. 1 ते 2 मॅच नंतर फायनल असेल. दूरवरचा प्रवास करून आलात, कसा राहिला अध्यक्ष ट्रॉफीचा प्रवास? खूप छान आयोजन आहे ना, आम्हाला या खेळण्याबद्दल संधी दिली त्यांचे पण खूप आभार मानतो. पुढल्या वर्षी हो नक्कीच येऊ. नक्की शुभेच्छा टीम शिवकर आणि टीम वडगर. मॅच ऑन करा. शायनर ग्रुप टाइम मॅनेजमेंट कमिटीकडून आम्हाला इन्फॉर्मेशन आले का अर्धा तास वेळापत्रक मागे पडलाय, तर मॅच स्पीडअप करा. चला विनंती आहे. चला 11:44 झालीत. 11:45 पहिला बॉल पडेल याची कृपया दक्षता घ्या. तर चला आपण सन्मान घेतो. मी सन्मानी आमचे पाहुणे वेळात वेळ काढून आलेत. विनंती करेन संभाजी दादांना या. आपण काही प्रमुख सन्मान आपण घेतो. परीजी मस्कर या, संजयजी गरज साहेब सरपंच कसलकंड यांचा आपण आदरतिथ्य सन्मान घेतो. वेट लावू नक्की बक्षीस, काही पाहुणे आहेत. तर संजयजी गरज साहेब सरपंच कसलकंड यांचा आम्ही सन्मान घेतो. साहेबांना विनंती करेन आपण सन्मानाचा स्वीकार करावा. समीर दादांना विनंती करेन. चला दिनेश पाटील, काय इन्फॉर्मेशन सांगा, लगेच सांगा, पोचवतो आम्ही. तर मनापासून धन्यवाद. हा पैशाचं कॅल्क्युलेशन मॅच नंतर करू आपण. नक्कीच बरेच बक्षीस आहे, नक्कीच देऊ. ट्रान्सपरन्सी दाखवू आम्ही. डोंट वरी, सर्व नामोल्लेख करू. मॅच लढती महत्त्वाचे आहेत. नितीन जोशी साहेब, आपल्याला 1:30 वाजता फायनल संपवायचं आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करतो. नाहीतर बक्षिसामधून GST 100% कट होणार. डोंट वरी. तर विनोद शिंदे युवा उद्योजक कसलकंड या साहेब, आपला आम्ही आदरतिथ्य सन्मान करतो. आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. बक्षीस आले भरपूर, या थोडासा वेट करतो. आणि यानंतर पुढील सन्मान होतील. विशालबाई घरत, समीर दादांना विनंती करेन. विशालबाई घरत, योगेशजी जुनगुरे साहेब, प्रसादजी पाटील शिवाजीनगर आणि वैभव घरत. मॅच ऑन आहे. पुढील सन्मान समीर दादांना विनंती करेन. विशालबाई घरत आपण या, योगेशजी जुनगुरे साहेब आपण या, प्रसाद पाटील आपण या, वैभव घरत. रुपेश पाटील सर आपण जॉईंट व्हा. बक्षीस भरपूर आलेत आणि ब्रेकमध्ये आपण तो वेळ देऊ. धन्यवाद. चला गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया आणि हाय होटेश ड्रामा. एका बाजूला गावदेवी 11 नेरे नितेश आणि दुसऱ्या बाजूला कैलासवासी नितीन. रुपेश सर थोडा थांबेल. ओनली चिन्मयसाठी 1 षटकारासाठी 1000, 2 षटकारासाठी 5000. पुरस्कर्ते दिनेश पाटील युवा उद्योजक. यश पाटीलला 2 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकले तर 2000 रुपये, कारण हॅट्रिकचं बक्षीस आणि इथे नाही, फक्त सलग 2. आणि प्रथमेश शिवाजी पाटील भोपरचे यांच्या वतीने यश पाटील 2 षटकार 2000. मॅच ऑन. यस रुपेश सर. केमॉन कैलासवासी नितीन 11 टीम खेळत असताना पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल होते. गॅप शोधून काढले, बॉल चालला सीमा पार आणि दुसऱ्या बॉलवरती आला चौकार. चला पहिल्या बॉलवरती बरंच काही घडलं होतं. त्याच्यानंतर पाहायला गेलं तर अप्रतिम हा सामना पाहायला मिळेल. 22 बॉलमध्ये 25 हवे आहेत. गोलंदाजी मार्कवरती पहिला षटक गणेशला पाहतो. इथे अमन आहे, अमन गायकवाड यांच्यावरती हल्ला करण्याचा परिपूर्ण प्रयत्न जरूर केला जातोय. मॅच हाय होटेज आहे. हे दोन्ही खेळाडू पाहायला गेलं तर चिन्मय पाटील एका बाजूला, अमन गायकवाड, ही 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्या बॅन्जू पथक इथे मात्र आलाय. एक गावावरच्या टीमवरचं प्रेम
आपल्याला पाहायला मिळते. गणेश वाघमारे यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर आहे. नो चान्स. आउट ऑफ द पार्क. बॉल सीमा रेषा पार. 4 चौकार. पायथ्यावरून सुटली जोडी पब्लिक बघा या दोऱ्यावर. आमचा सरपंच बैल शर्यत जिंकून आलाय अड्ड्यावर. आमचा सरपंच बैल चला, बक्षिसांची जी घोषणा आहे, बक्षिसं तुम्ही तुमच्याकडनं स्वीकारलेलं एकदाच स्वीकारली जातील आणि एकदाच घोषणा केली जाईल. वारंवार ती इथून अनाऊन्समेंट केली जाणार नाही, याची कृपया बक्षीसदात्यांनी नोंद घ्या. आणखी एक चांगला बॉल. इथे मात्र या टप्प्यावरची गोलंदाजी करावी लागेल. आपलातून 2 या ओव्हरमध्ये मात्र चौकार आलेत. 8 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. तुम्हाला बनवायच्या आहेत मात्र विजयासाठी 29 धावा. आणि आता इथे मात्र पाहायला गेलं तर 6.53 सरासरीनं स्कोरबोर्ड हलवण्याचा परिपूर्ण प्रयत्न मात्र केला जातोय. अमन गायकवाड 8 धावांवरती वक्तरित्या खेळताना पाहायला मिळतात. फटका फसला तिथे. पहिला विकेट. बिग विकेट अमन गायकवाड. बॅक टू द आउट. नेरे टीमला मात्र धक्का लागला गेलाय. महत्वाची विकेट, ज्या विकेट हवी होती ती विकेट प्राप्त करून दिले गणेश वाघमारे या गोलंदाजाने. ठोक डीजे. या चॅनलकडनं मात्र इथून प्रक्षेपण, थेट प्रक्षेपण त्यांच्याकडनं मात्र पाहत आहोत. हॅलो. आमचे आदरणीय दीपकजी डोंगरे, रुची गायकवाड. लक्षात घ्या, नेरे संघ रोहन खेळाडू कक्षासमोर गर्दी करू नका. चला, सूचना आहे तुमच्यासाठी. खेळाडू कक्षासमोर गर्दी करू नका. थोडं ती वाट रिकामी करत आहे येण्या जाण्यासाठी. आणि खेळाडू प्लीज वर बसून घ्या सगळ्यांनी खेळाडू कक्षेत. चला, नेरी टीम काळजी घ्या कृपया. पॅनल्टी मिळणार नाही अशी मिळेल अशी कोणतीही इथून तुम्ही कृती करू नका. मॅच क्रुशल आहे. एक रन्स महत्वाचे आहे, कारण जर पाहिलं कॅच ऑफ द अध्यक्ष, कॅच ऑफ द अध्यक्ष चषक 2026 अफलातून 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 2026 अफलातून अफलातून अफलातून. नक्कीच रुपेश सर, एक सूचना मी विनंती करेन. बघा, खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच बसतील. सूचनेकडे लक्ष द्या. अध्यक्ष ट्रॉफी आपण डिसिप्लिन मेंटेन करतोय. मी सकाराम गायकर फ्री इंटरनेट सेवा या स्पर्धेसाठी त्यांना विनंती करेन. अंकुश शेठ पाटील उद्योजक कोपरोली यांचा आपण सन्मान करावा. प्रसादजी पाटील साहेब शिवाजीनगर आणि वैभवजी घरत साहेब आमचे वैभवजी घरत आणि योगेश जुनगुरे साहेब शिवाजीनगर यांचा आपण सन्मान करावा. सकाराम गायकर यांना विनंती करतो. मॅच ऑन आहे, वळूया मॅचकडे. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाले. 8 धावांवरती मात्र आपण पाहायला गेलं तर 8 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात. इथे कमबॅक केलंय टीम शिवाजीनगरनं. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र आला गेलाय. शांतता, भीषण शांतता आता नेरी टीमच्या डगआउट मध्ये मात्र पाहायला मिळते. महत्वाचे 2 विकेट गेले ना, त्याच्यानंतर मात्र इथून रोशन आपला कमबॅक गोलंदाजीचा करताना मात्र पाहायला मिळत आहेत. विजयासाठी अवघ्या ज्या मात्र अगदीच कमी वाटत होत्या धावा, त्या 28 बनवल्या होत्या. 29 धावांची गरज आहे. 8 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इथे 2 विकेट माघारी गेलीत. त्याच्यानंतर कमबॅक बॉल ठासून ठोकून ठिकाणावरती नेलाय. क्या बात आहे. चला मॅच रूपांतरित झाले. नाराज स्वतः होत असताना पाहायला मिळतात इथे यश पाटील. 3 सामन्यांमध्ये यश पाटीलने यश प्राप्त केलंय, परंतु या इनिंगमध्ये अजूनपर्यंत बॉल फेस केलेला नाहीये. नॉट स्ट्राईक एंडलेस राहिलेत. आता स्ट्राईक मिळाली आहे. आणि त्याचबरोबर नवुश पाटील इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या बॅटमधून 7 धावा जरूर आल्या. 15 धावा धावपलकावरती. 6.00 सरासरीनं 14 बॉलमध्ये 14 धावा बनवायच्या आहेत. नेरी टीमसाठी खूप छान साधा सोपा सामना आहे, परंतु कैलासवासी नितीन 11 शिवाजीनगर टीमला कसरत करावी लागेल, थोडीशी मेहनत करावी लागेल. गावदेवी 11 नेरे टीम ज्या पद्धतीनं गोलंदाजी झाली ना, ती कौतुकास्पद. हा मात्र फटका चांगला गॅप शोधून काढली आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉल अडवला जाईल. एकच धाव मात्र इथे घेतली जातोय. एक धाव आली तरी सुद्धा बँचवाले तयार होत आहेत. पहा किती उत्साह आहे. हे गावावरचं प्रेम आहे, हे टीमवरचं संघावरचं प्रेम आहे.
कारण म्हणतात ना की ते 11 खेळाडू नसतं तर अख्खा गाव त्या टीम बरोबर जोडलेलं असतं. म्हणून शक्यतो गावाची एकच टीम असावी जेणेकरून तुम्हाला भरपूर आनंद लुटता येईल. पण बऱ्याच वेळा मात्र पाहायला गेलं तर एका गावामध्ये 4-4, 5-5 टीम असतात आणि कोणत्या टीमला फार हवं तसं यश मिळत नाही आहे. गिरकी घेतली, फिरकी घेतली, फ्लॅटेट, वाव का फटका सजवलाय. नवुष पाटीलच्या बॅटमधून मात्र हा आलाय क्लासिकल आणि क्लास, विजयाच्या जवळ आणि अंतर कमी करणारा षटकार. फॉर्मॅटमध्ये परफेक्शन नवुष पाटीलचं मात्र आपण पाहत असतो. 4 बॉलमध्ये 13 वरती वैयक्तिकरित्या केल्या. गोलंदाजी करत होते, फक्त धावा खर्च केल्या होत्या 6 धावा महत्त्वपूर्ण आणि 4 विकेट प्राप्त करून दिले होते. तेच मात्र नवुष पाटील. आता विजयासाठी गरज आहे टीम गावदेवी 11 नेरे ह्या टीमला 12 बॉल आणि 7 धावांची गरज. 12 बॉल 7 समीकरण मात्र पाहायला गेलं तर दोन्ही खेळाडू मात्र अगदी अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतात येते. एका बाजूला नेरे तर दुसऱ्या बाजूला मात्र शिवाजीनगर. तशी हवी होती प्रेक्षकांना तशी मात्र मॅच बनली गेली नाही आहे. नेरे टीमसाठी मात्र अगदी सुरळीत, सोपा आणि साधी मॅच बनवली गेली आहे. कौतुक करावं लागेल ते खेळाडूंचं. एक धाव मात्र त्यांना पाहायला मिळेल. ते आपण पाहायला गेलं तर दिशा दिली ऑन साईडला, सिंगलला प्राधान्य दिले गेले. एका धावेने मात्र विजय थोडासा जवळ येताना मात्र पाहायला मिळेल. 11 बॉलमध्ये 6 धावांची गरज. गावदेवी 11 नेरे एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला कैलासवासी नितीन 11 शिवाजीनगर. तर शैलेशजी मोगे साहेब पनवेल यांचं इथे आगमन झालेत. वेलकम, सुस्वागतम. अध्यक्ष ट्रॉफीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. 11 बॉल आणि 6ची गरज आहे. ऑन स्ट्राईकला मात्र आपण फलंदाज पाहतोय नवुष पाटील. नवुष पाटीलनं आज दिवस गाजवला, रात्र गाजवली, नावेवरती गेली आहे नवुष पाटील. स्ट्राईकला फटका बसला, तिथून मात्र पाहायला गेलं तर थोडीशी चुकी झाली आणि क्षेत्ररक्षकांकडनं चुकी. सगळ्या बाजू सगळे फाशे पलटताना मात्र पाहायला मिळतात टीम गावदेवी 11 नेरे टीमच्या बाजूनं. या 4 धावा चौकार.